असा मुफतचा सल्ला द्यायचा याच्यामध्ये अहंकार दिसतो. बरं. आणि हा अहंकार नाही, अतिशय अतिशय उत्तम कार्यकर्ता आहे. आणि मी तर चंद्रपूरचा आहे, माझ्यापेक्षा जास्त अनुभव हा मुंबईकरांना जास्त असतो. बरं. मी तर चंद्रपूरचा आहे. मग मला वाटतं की मी त्यांना काही सल्ला देण्याची दूरपर्यंत आवश्यकता नाही. मी मंत्री झालो नाही म्हणून ज्यांच्या डोळ्यामध्ये कुठंतरी पाणी दिसतं त्याच्यापैकी तो एक आहे. तुम्हाला रिकामं मंत्रीपदही दिसताय आणि त्याच्यावर माझं नावही दिसतंय. तुमच्या प्रेमाबद्दल, तुमचा ह्या हितचिंतक स्वभावाबद्दल धन्यवाद. ईश्वर तुमचं कल्याण करो. पण मी आता एक ठरवून टाकलं आहे, उस गली में नहीं जाना जहाँ पे अपनी भगवा नहीं है. पण हे जेव्हा मंत्रिपदाबाबत जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा तुमचं म्हणणं पाहुण्यांना अनुकूल असतं, पण जेव्हा जोरगेवारांना घ्यायचं असतं तेव्हा मात्र तुम्ही प्रतिकूल असता. असं कसं? असं प्रतिकूल नाही. मी तेव्हा सांगितलं की जोरगेवारला घेताना आपला कार्यकर्ता जेव्हा निवडून येते आहे तर तुम्ही निमंत्रण बाहेरच्यांना आज द्यायची गरज नाही ना. अच्छा. आपला कार्यकर्ता निवडून येऊ शकतो, मग तिथं त्या मतदारसंघात तुम्हाला पाहुण्यांची आवश्यकता नसते. शेवटी पाहुणे तुम्हाला कुठं पाहिजे, जिथं तुम्ही 2+2 4 आणि समोरचा उमेदवार बेजार हे करायचं असतं तिथं आहे. आता मुख्यमंत्री बनवताना तुम्ही थोडी बाहेरचा बनवता. बरोबर बरोबर. उद्या मुख्यमंत्री करायचं तर तुम्ही पक्षातच करता. ओके. जर तुम्हाला असं विचारलं गेलं की बुवा आशिष शेलार यांच्याकडे तुमच्या आता सांस्कृतिक कार्य खात्याचा कारभार आलेला आहे, तर तुम्ही त्यांना काय सल्ला द्याल? की मी कधी सल्ला देत नाही. पण असं तुमच्या ज्या योजना आहेत बुवा त्या मार्गी लागाव्यात, त्यांनी विचारलं तर मी सांग. असा मुफतचा सल्ला द्यायचा याच्यामध्ये अहंकार दिसतो. बरं. आणि हा अहंकार नाही, अतिशय उत्तम कार्यकर्ता आहे, बुद्धिमान कार्यकर्ता आहे, एक स्वप्रकाशित कार्यकर्ता आहे. त्याला मी सांगण्याची आवश्यकता नाही. आणि मी तर चंद्रपूरचा आहे, माझ्यापेक्षा जास्त अनुभव हा मुंबईकरांना जास्त असतो. बरं. मी तर चंद्रपूरचा आहे. मग मला वाटतं की मी त्यांना काही सल्ला देण्याची दूरपर्यंत आवश्यकता नाही. अतिशय उत्तम कार्यकर्ता आहे, ज्याच्यामध्ये नेतृत्व गुण आहे, वक्तृत्व गुण आहे, कर्तृत्व आहे. आणि म्हणून मी सल्ला देणार नाही. हा, त्यांनी एखाद्या गोष्टीच्या संदर्भात मला जर विचारणा केली की याच्यावर काय तुमचं मत आहे, मी निश्चितपणे सांगेन. ओके. पण असं मी सांगून हा मग अहंकारपणा. ओके. जेव्हा तुम्ही पुण्यामध्ये बोलता, आपण मुलाखत घेत आहोत, जेव्हा एखाद्या नेत्याची एखादा माणूस किंवा दुसरा माणूस जेव्हा स्तुती करतो तेव्हा पुण्यामध्ये थोडंसं टोमणं म्हणून स्वीकारलं जातं की आशिष शेलार हे स्वयंप्रकाशित नेते आहेत असं म्हणणं. हा पुणेरी भाषेतला टोमणं आहे की नागपुरी भाषेतलं खरं कथन आहे? नाही, आता पुण्याची भाषा ही तर मला समजायचं काही कारण नाही, कारण पुण्यात माझा जन्मही जागा नाही, शिक्षणही जागा नाही. आमची भाषा एक तर चंद्रपूरची असेल किंवा मुंबईची असेल. त्यामुळे पुणेरी भाषेवर याच्यावर कसोटी करायची नाही. सोन्याला पारखायचं असेल तर त्या जो पारख्या गोटा सोन्याचा आहे तोच तपासला पाहिजे. पुण्यावर काय फायदा? त्यामुळे तुमचं जे म्हणणं आहे ते तुमच्या हा माझा मित्र आहे, तो आशिष माझा अतिशय जीवलग आणि मित्र नाही, हितचिंतक आहे. बरं. मी मंत्री झालो नाही म्हणून ज्यांच्या डोळ्यामध्ये कुठंतरी पाणी दिसतं त्याच्यापैकी तो एक आहे. मग मी त्याला टोमणं कशाला मारेन? माझा मित्र आहे तो, आणि माझ्या आयुष्यात त्याला सदिच्छा आहे तो खूप मोठा व्हावा, त्याच्या मोठेपणात मग आनंद वाटेल.